हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सर्वांची मी आज माफी मागते की कारण नाही का आज माझं ब्लॉग जो आहे ना थोडं उशिरानं येत आहे, कारण की नाही का माझी तब्येत ठीक नाही आहे. माझा थोडा आवाजही बदललेला वाटत असेल तुम्हाला. मला सर्दी झाली आहे खूप. पण मी आज कुठली रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे. आज मी तुम्हाला एक माहिती देणार आहे पूजेविषयी. उद्या दीप अमावस्या आहे, म्हणजे दीप अमावस्या आता लागली आहे. 3:50 ती लागणार होती आणि उद्या पूर्ण दिवस आहे. ती सूर्याने पाहिलेली आहे दीप अमावस्या. त्याच्यामुळे उद्या आपण दीप अमावस्येला दीपपूजन कसे करायचे व दीप अमावस्या कशी साजरी करायची, कोणते उपाय करायचे याबद्दल मी माहिती देणार आहे. तर माझा व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये तुम्हाला दीपपूजा कशी करायची याबद्दल पूर्ण माहिती दिली आणि अमावस्येला कोणते उपाय करायचे याबद्दलही संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तर या दिवशी जे आपल्या घरामध्ये दिवे असतील, जेवढे पण दिवे असतील, तांब्याचे असो, पितळेचे असो, चांदीचे, मातीचे व पिठाचे, या सर्व म्हणजे असे दिवे पिठाचे पण दिवे तयार करून घ्यायचे. आणि जे बाकीचे तांबे, पितळ, चांदीचे जे दिवे आहेत त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आणि समोर एक चौरंग किंवा पाट घ्यायचा. पाटावर लाल रुमाल किंवा वस्त्र अंथरायचे आणि त्याच्यावर जेवढे पण आपल्याकडे दिवे आहे तेवढे दिव्यांच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवून घ्यायचे. त्या तांदळाला हळद कुंकू वाहायचं आणि त्याच्यावर मग दिवे प्रज्वलित करायचे. दिवे प्रज्वलित केल्याच्या नंतर दिव्यांना पण हळदी कुंकू वाहून घ्यायचं. त्यांना फूल अर्पण करायचं, धूप दीप नैवेद्य दाखवायचा, गोडाचा नैवेद्य दाखवायचा, दुर्वा पण अर्पण करायची. आणि एक प्रज्वलित केल्याच्या नंतर मग एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र असा आहे की दीपप सूर्याग्नी रूपेत्सव तेजस तेज उत्तमम ग्रहणमत्कृता पूजा सर्व कामप्रदो भव. मंत्र म्हणण्यासाठी थोडंसं अवघड आहे, तर तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल. त्याच्यानंतर दिव्यांना नमस्कार करायचा आणि सर्वांना आयु आरोग्य प्रदान करण्यासाठी प्रार्थना करायची. त्याच्यानंतर आपण त्याच्यापुढे आणखीनही काही मंत्रस्तोत्र म्हणू शकतो, जसं की व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकतो किंवा श्रीसूक्त म्हणू शकतो, किंवा पुन्हा मग आपण लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकतो, विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकतो. त्याच्यानंतर काय करायचं की एक गोड पीठ, म्हणजे पिठाचा गोड दिवा तयार करायचा आणि त्या दिव्याने घरामध्ये जर लहान मुलं असतील ना त्या मुलांचं औक्षण करायचं. असं म्हणतात की अमावस्येच्या दिवशी ही जी आषाढ अमावस्या आहे, दीप अमावस्या आहे, या दिवशी जे मुलांचं आपण औक्षण करतो ते मुलांसाठी म्हणजे मुलांना खूप लाभदायक असतं. म्हणजे त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा त्यांच्या अभ्यासासाठी म्हणा किंवा त्यांचा चिडचिडपणा कमी होण्यासाठी त्यांचं औक्षण नक्की करा. आणि अमावस्येला आणखीन पण उपाय करायचे असतात. या दिवशी लक्ष्मी मातेची पण पूजा करायची असते, कुंकुमार्चन करायचं असतं, सर्व घर स्वच्छ करायचे असतात, जाळे जळमटे काढून घ्यायचे असतात, मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा चांगला, मग मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं. घरामध्ये उद्या फरशी पुसून घ्यायची असते. फरशी पुसताना ना फरशीमध्ये काय करायचं, जेव्हा फरशी पुसण्यासाठी आपण पाणी घेतो ना त्या पाणीमध्ये थोडंसं लिंबू, मीठ, हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि त्या पाण्याने फरशी स्वच्छ करून घ्यायची. याप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आपण उपाय करू शकतो. आणि मुलांसाठी आणखीन एक उपाय आहे, जो उपाय ना सकाळीच करायचा आहे 12च्या अगोदरच. ज्यांच्या घरामध्ये पण लहान मुले, ज्या मुलांना नजर दोष फार होते किंवा जे फार चिडचिड करतात, म्हणणं ऐकत नाहीत, हट्टीपणा जास्त करतात, सतत रडतात, तर अशा मुलांसाठी ना प्रत्येक अमावस्येला, दीप अमावस्येलाच म्हणून नाही तर प्रत्येक अमावस्येला हा उपाय करायचा असतो. तर या उपायासाठी ना थोडेसेच तांदूळ घ्यायचे. आपण जे तांदूळ शिजवतो ना त्या तांदळाने हा उपाय नाही करायचा. थोडेसे वेगळे तांदूळ शिजवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं. तांदूळ हे अळणी शिजवायचे आणि त्याच्यानंतर तांदूळ शिजल्याच्या नंतर ते तांदूळ एखाद्या प्लेटमध्ये किंवा प्लास्टिकच्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्याच्यावर काळे तीळ टाकायचे. काळे तीळ टाकल्याच्यानंतर ते मुलावरून 7 वेळेस उतरवायचे आणि उतरवल्यानंतर ते टेरेसवर नेऊन टाकून द्यायचे, जेणेकरून टेरेसवर काही पक्षी येऊन त्याला खातील. याप्रमाणे प्रत्येक अमावस्येला करायचं. तर या उपायाने कसे मुलांची चिडचिड कमी होते, नजरबाधा जर झाली असेल तर नजरबाधा दूर होते, काही निगेटिव्हिटी असेल तर ती पण दूर होते. लहान मुलांसाठी हा उपाय नक्की करावा आणि प्रत्येक अमावस्येला करावा. त्यामुळे
मुलांची प्रकृती पण चांगली राहते आणि त्यांचा चिडचिडपणा पण कमी होतो. तर याप्रमाणे आपल्याला दीप अमावस्या साजरी करायची आहे. दीप अमावस्येनंतर जो चालू होतो तो श्रावण महिना. श्रावण महिना मोस्ट ऑफ द सगळ्यांनाच आवडत असेल. माझा तर फार फेवरेट आहे श्रावण महिना. कारण श्रावण महिन्यामध्ये ना महादेवाची पूजा केली जाते आणि महादेवाची पूजा पण केली जाते आणि बरीचशी सणं पण येतात. त्याच्यामुळे ना श्रावण महिना हा मला खूप आवडतो. श्रावण महिन्याविषयी बोलायचं म्हटलं तर बोलण्याविषयी खूप काही आहे, पण त्यावेळेला आपण वेगळ्या दिवशी बोलू. सध्या मी तुम्हाला दीप अमावस्या कशी साजरी करायची त्याबद्दल सांगत आहे. तर मी ज्याप्रमाणे सांगितली आहे त्याप्रमाणे दीपपूजा नक्की करा. मी पण करणार आहे. याने काय होते ना, घरामध्ये सगळ्यांना सुख समृद्धी, आयु आरोग्य प्रदान होते. घरामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल, काही निगेटिव्ह वाईब्स असतील तर त्या पण निघून जातात. घर पॉझिटिव्ह वाईबने भरते आणि माता लक्ष्मीची पण कृपा होते. केंद्रामध्ये ह्या सर्व सेवा सांगितल्या जातात. त्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर केल्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ.